नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी साईट यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं मोठ्या प्रमाणावर स्वागत आहे. तर मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातल्या सोलापूर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव या अशा जिल्ह्यामध्ये भयानक प्रकारचे गेल्या 10-15 दिवसापासून भयानक पद्धतीने अशी अतिवृष्टी पावसाने थैमान घातलेलं आहे. तर अशामुळे शेतकऱ्याचं बऱ्याच प्रमाणावर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर याचाच लक्षात घेता आता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2215 कोटी रुपये सरकारने शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि हे कुठे देणार आहे, कोणत्या जिल्ह्यात, कशा प्रकारे देणार आहे आणि कधीपर्यंत देणार आहे, याची सविस्तर माहिती आपण आताच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे बघा. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, तुमचं स्वागत आहे मराठी साईट यूट्यूब चॅनलमध्ये. तर गेल्या काही दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळे भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. अशाच अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आलेला आहे. तर राज्य सरकारने आतापर्यंत 31,64,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केलेली आहे. यापैकी 1,829 कोटी रुपये जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आलेले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री बुधवारपासून पूरग्रस्त भागाला भेटी देण्याबाबत बैठकीत ठरवण्यात आलेत. तर बैठकीत काही मंत्र्यांनी ओला दुष्काळ देखील जाहीर करण्याची मागणी केलेली आहे. तर आता जसं-जसं याचं हे बैठका होतील त्यात आपल्याला कळेलच की ओला दुष्काळ कधीपर्यंत जमा करतायत आणि हे 2200 हे आता जमा झालेले आहेत, हे कधीपर्यंत येईल. तर अशाच नवीन-नवीन शेतकऱ्यांबाबत अपडेट घेण्यासाठी तुम्ही आमच्या मराठी साईड यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.